So noun is a name of person, place or a thing. कोणत्याही व्यक्तीचे, वस्तूचे, प्राण्याच्या, ठिकाणाच्या नावाला आपण नाउन असे म्हणतो. ज्या वस्तू किंवा पदार्थ आपण प्रत्यक्ष पाहू शकतो, ज्यांना आपण स्पर्श करू शकतो, ज्यांची आपण कल्पना करू शकतो किंवा जाणू शकतो, अशा सर्वच पदार्थाला आपण नाउन म्हणतो. दिसणाऱ्या, न दिसणाऱ्या ज्या काही वस्तू असेल त्यांना आपण नाउन म्हणतो. जगामध्ये बऱ्याचशा अशा काही वस्तू आहेत की त्यांचं आपण नाव घेतो. टेबल असेल, चेअर असेल, फॅन असेल, ब्लॅकबोर्ड असेल, डस्टर असेल, बेंच असेल, व्हॉट एव्हर इट मे बी. एखाद्या शहराचं नाव असेल, नदीचं नाव असेल, कुठलंही नाव असेल, त्याच्या नावाला आपण नाउन असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल केदार, पुणे, बॉय, बुक, मिल्क, क्लास, काइंडनेस, चाइल्डहुड. ऑल दोज थिंग्स आर नाउन. बट देयर आर सम टाइप्स ऑफ नाउन. काही नामाचे प्रकार इथे पाडलेले आहेत. त्याचं वर्गीकरण करायची काहीही आवश्यकता नव्हती, परंतु तरी सुद्धा आपण त्याचं वर्गीकरण केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे, जेणेकरून आपल्याला सहजरित्या हे जे नाउन आहे हे कोणत्या वर्गातलं आहे वगैरे, किंवा आपल्याला समजण्यामध्ये इझी होईल, सोपं जाईल, त्या दृष्टिकोनातून आपण नाउनचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर नामाचा पहिला प्रकार आहे विशेष नाम, ज्याला की आपण प्रॉपर नाउन असं म्हणतो. नामाचा जो पहिला प्रकार आहे तो प्रॉपर नाउन, विशेष नाम. ए प्रॉपर नाउन इज द नेम ऑफ ए पर्टिक्युलर पर्सन, प्लेस और ए थिंग. It is a name of a particular person, place or a thing. Here there is a one word, that is particular person. एखाद्या विशिष्ट व्यक्तीचं नाव. मग ती विशिष्ट व्यक्ती असेल. मी जर म्हटलं राम, तर हे विशिष्ट व्यक्तीचं नाव झालं. रामला आपण गणेश म्हणू शकत नाही. दुसऱ्या नावाने आपण त्यांना आवाज देऊ शकत नाही, बोलावू शकत नाही. पर्टिक्युलर, विशिष्ट. गणेश असेल, श्याम असेल, केदार असेल, गीता असेल, कुठलंही नाम जेव्हा आपण विशिष्ट त्याचं नाव घेतो तेव्हा त्याला प्रॉपर नाउन, विशेष नाम असं म्हटल्या जातं. त्यानंतरचा जो प्रकार आहे दॅट इज कॉल्ड कॉमन नाउन, सामान्य नाम. A common noun is a non-specific person, place or a thing. It is a non-specific person, place or a thing. Listen carefully what I am telling to you. It's a non-specific person, place or a thing. मराठीमध्ये सांगायचं झाल्यास एकाच प्रकारच्या सर्व व्यक्तींना, प्राण्यांना, वस्तूंना, ठिकाणे किंवा पदार्थ यांना सर्वसामान्यपणे जे नाव असते किंवा ज्यांच्यासाठी जो शब्द वापरतात त्यासाठी सामान्य नाम असं म्हटलं जातं. मी जर म्हटलं गर्ल, ओके, इट्स राईट. मी जर म्हटलं बॉय, ठीक आहे. परंतु बॉय मध्ये आपण एखाद्या विशिष्ट नावाचा किंवा मुलाच्या नावाचा उल्लेख तिथे केलेला नाही. बॉय मध्ये सर्वच मुलं आलेले आहेत. इथे जेवढे मुलं बसलेले आहेत तेवढ्या सर्व मुलांचा उल्लेख त्यामध्ये आलेला आहे. किंवा गर्ल म्हटल्यानंतर जेवढ्या मुली असतील तेवढ्या मुलींचा सुद्धा त्यामध्ये समावेश झालेला आहे. दॅट्स वाय इट इज कॉल्ड कॉमन नाउन. आणि म्हणूनच त्याला कॉमन नाउन असं म्हटलं जातं. स्टील देर आर मेनी स्टुडंट्स इन द क्लास दे डोंट नो द डिफरन्स बिटवीन द प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, मटेरियल नाउन, abstract noun, whatever the types of the noun.
Still, many students, they don't know. And that's why I want to tell you something more about the noun. So what is common noun? Again, I want to repeat it. A common noun is a non-specific person, place or a thing. जैसे कि हमने एग्जाम्पल्स देखे हैं. त्यानंतर येतं कलेक्टिव्ह नाउन, समुदाय वाचक नाम. Can you tell me any example of collective noun? Yes. Okay. Sit. So, collective noun. So, what is the definition of collective noun? A noun that refers to some sort of group or collection. Listen. A noun that refers to some sort of group or collection. मराठीमध्ये सांगायचं झाल्यास एकाच जातीच्या किंवा समान असणाऱ्या अनेक व्यक्ती किंवा वस्तू यांच्या समुदायाचा एकत्रित उल्लेख ज्या एका शब्दाने केला जातो त्या समुदायवाचक नाम असे म्हणतात. आय वुड लाईक टू टेल यू सम एक्झाम्पल्स ऑफ कलेक्टिव्ह नाउन. फॉर एक्झाम्पल क्लास, फॅमिली. जेव्हा मी इथे क्लास म्हटलं तेव्हा तिथे एका समुदायाचा बोध झालेला आहे. तिथे आपण एका समुदायाचा उल्लेख केलेला आहे. तो एक समुदाय आहे क्लास. जसं की आपला क्लास बसलेला आहे, हा एक समूह आहे, समुदाय आहे. बरेचसे स्टुडंट्स क्लासमध्ये बसलेले आहेत. कलेक्शन. दॅट्स वाय इट इज कॉल्ड कलेक्टिव्ह नाउन. फॅमिली आहे, यस यू आर राईट. पीपल आहे, बंच आहे, हर्ड आहे, हॉक आहे, आर्मी आहे. परंतु समुदायवाचक नाम हे सामान्य एकवचनीच वापरतात. हे तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे. हे जे काही कलेक्टिव्ह नाउन आहे हे एकवचनीच वापरतात नेहमी. And that's why in the very first day I told you the subject and verb agreement. For that purpose it is very important. हे आपल्याला माहित असणं अतिशय गरजेचं आहे की जे कलेक्टिव्ह नाउन आहे ते कलेक्टिव्ह नाउन एकवचनीच नेहमी वापरतात. त्यावेळी संपूर्ण समुदाय असा त्याचा अर्थ तिथे होत असतो. आणि म्हणून जेव्हा केव्हा असे काही प्रश्न तुम्हाला विचारले जातील तिथे जेव्हा कलेक्टिव्ह नाउन आलेला असेल तेव्हा त्या कलेक्टिव्ह नाउन नंतर येणारे जे काही व्हर्ब असेल ते सुद्धा सिंग्युलर असेल. हेच मला इथे तुम्हाला सांगायचं आहे. सामान्य नाम अशा नामांचे क्रियापद हे नेहमी एकवचनी असते. कीप इन युअर माइंड. डोंट फॉरगेट इट. That's why you have to learn such basic things. एकवचनी नामाच्या पूर्वी उपपद केव्हाही येणार नाही. Don't use any article before the collective noun. एकवचनी नामापूर्वी उपपद येणार नाही. सॉरी, अगेन आय वॉन्ट टू रिपीट दिस वर्ड. एकवचनी नामापूर्वी इथे उपपद आपल्याला घ्यायचं आहे. उपपद येणार आहे. परंतु काही समुच्चय वाचक नामे नेहमीच एकवचनी वापरली जातात. उदाहरणार्थ काही नामे अशी असतात की ती एकवचनी वापरल्या जातात. कॅटल असेल, पीपल असेल, पोल्ट्री असेल, या विशिष्ट हे जे काही शब्द आहेत तर हे शब्द अनेक वचनी वापरल्या जातात. त्यानंतर आहे पदार्थवाचक नाम की ज्याला मटेरियल नाउन असं म्हटलं जातं.
इंग्लिशमध्ये त्याची डिफिनेशन अशी होऊ शकते, ए मटेरियल नाउन इज अ वर्ड यूज टू डिस्क्राइब अन ऑब्जेक्ट दॅट कॅन बी परस्यूड बाय द सेन्सेस. संवेदनाद्वारे आपल्याला ते समजल्या जातं. मटेरियल आहे, पदार्थ आहे, पदार्थवाचक आहे, अशा शब्दाला आपण मटेरियल नाउन असं म्हणतो. मराठीमध्ये सांगायचं झाल्यास ज्या मूळ पदार्थापासून किंवा द्रव्यापासून इतर वस्तू पदार्थ बनविल्या जातात. इट्स अ व्हेरी सिंपल अँड इझी. ट्राय टू अंडरस्टँड. मीन्स व्हॉट विल हॅपन, यू विल गेट दिस आयडिया व्हेरी इझिली. ज्या मूळ पदार्थापासून किंवा द्रव्यापासून इतर विविध वस्तू पदार्थ बनवल्या जातात व सामान्यतः जे पदार्थ संख्येच्या स्वरूपात मोजता येत नाहीत अशा मूळ पदार्थाच्या किंवा द्रव्याच्या नावास पदार्थवाचक नाम असं म्हटलं जातं. पदार्थ ही गोष्ट इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल वॉटर, गोल्ड, ऑइल, गॅस, वूड, एअर, ग्लास, इंक, टी, टूथपेस्ट. आता इथे आपण सर्वच वस्तूचा इथे उल्लेख केलेला आहे, मटेरियलचा इथे आपण उल्लेख केलेला आहे आणि म्हणून या सर्व गोष्टी पदार्थवाचक नामामध्ये म्हणजेच मटेरियल नाउन मध्ये येतात. परंतु मटेरियल नाउन संबंधी काही गोष्टी तुम्हाला इथे लक्षात घ्यायच्या आहेत. पदार्थवाचक नामे मोजताना येणारी नामे म्हणजेच अनकाउंटेबल नाउन्स आहेत. पदार्थवाचक नामे ही अनकाउंटेबल आहेत, ती मोजल्या जात नाहीत. आणि म्हणून जेव्हा जेव्हा अनकाउंटेबल नामे येतात सेंटेन्स मध्ये, त्यावेळेस कुठलं व्हर्ब वापरायचं, सिंग्युलर वापरायचं की प्लुरल वापरायचं, हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. 1, 2, 3 अशा संख्येने ती मोजता येत नाहीत. कुठलेही मटेरियल नाउन मोजता येत नाहीत. वॉटर आपण मोजू शकत नाही, ऑइल आपण मोजू शकत नाही. त्याचे काही मापक आहेत, त्याची साधनं आहेत मोजण्यासाठी, त्याद्वारे आपण मोजू शकतो. परंतु ठराविक असं जर मोजायचं आपण ठरवलं की पाण्याचा 1 थेंब 2 थेंब 3 थेंब वगैरे अशा पद्धतीने मोजायचं, सर्व समुद्र मोजायचा, अशा पद्धतीने आपण त्याला मोजू शकत नाही. दॅट्स वाय इट इज कॉल्ड अनकाउंटेबल नाउन्स. या बेसिक गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. पदार्थवाचक नामापूर्वी ए किंवा ॲन ही उपपदे वापरत नाहीत. हे सुद्धा इथे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. एखाद्या वेळेस काय केलं जाईल, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये तुम्हाला प्रश्न दिला जाईल, ते मटेरियल नाउन हा शब्द वापरला जाईल आणि त्यापूर्वी ए किंवा ॲन ही उपपदे तुम्हाला तिथे दिल्या जातील आणि त्यावेळेस तिथे संभ्रम तुमच्या मनामध्ये निर्माण होईल, कन्फ्यूज तुम्ही तिथे व्हाल. त्यावेळेस बिलकुल तिथे कन्फ्यूज व्हायचं नाही, कारण पदार्थवाचक नामापूर्वी ए किंवा ॲन ही उपपदे वापरत नाहीत. परंतु द हे उपपद कधी कधी येऊ शकते. काय बोलत आहे मी? द उपपद एखाद्या वेळेस येऊ शकते. या नामाच्या एकवचनी रूपापूर्वी सम, एनी, मोर अशा प्रकारचे परिणामदर्शक शब्द वापरल्या जाऊ शकतात. वाक्यामध्ये जर सम आला असेल तर समजून घ्यायचं की एकवचनी इथे हे आलेलं आहे. उदाहरणार्थ सम मिल्क, मोर मनी, इनफ टाइम, ह्या गोष्टी तुम्हाला इथे लक्षात घ्यायच्या आहेत.
मात्र परिणामाची साधने वापरून या नामांचा मोजता येणाऱ्या नामासारखा उपयोग करता येऊ शकतो. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, परिणामांची साधने वापरून. फॉर एक्झाम्पल, ए कप ऑफ टी, अशा पद्धतीने आपण ते मोजू शकतो. ए ग्लास ऑफ वॉटर, ए बॉटल ऑफ इंक, बरोबर. परंतु इंक विदाऊट बॉटल जर मोजायचं ठरविलं तर आपण ते मोजू शकत नाही. पदार्थवाचक नामाचे अनेक वचन होत नाही. पदार्थवाचक नामाचे अनेक वचन केव्हाही होत नाही. काही पदार्थवाचक नामे सामान्य नामे म्हणून वापरली जातात, मात्र त्यावेळी त्यांचा अर्थ वेगळा असतो. ही जी काही यांची वैशिष्ट्ये आहेत या नामांची, ही तुम्हाला लक्षात घ्यायची आहेत. त्यानंतर आहे भाववाचक नाम, ज्याला आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन असं म्हणतो. व्हॉट इज ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन? ए नाऊन दॅट रेफर्स टू समथिंग नॉन फिजिकल थिंग्स. ऑल नॉन फिजिकल थिंग्स, दॅट इज ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. जिला आपण पाहू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, परंतु केवळ मनाने कल्पना करू शकतो, विचार करू शकतो किंवा जाणू शकतो, अशा स्थितीच्या, वृत्तीच्या, गुणाच्या, भावनेच्या, कल्पनेच्या, क्रियेच्या किंवा विचार पद्धतीच्या नावास भाववाचक नाम असे म्हटले जाते, ज्यामधून भाव दर्शविला जातो. फॉर एक्झाम्पल, स्लिप, काइंडनेस, की ज्याला आपण दयाळूपणा म्हणतो. दयाळूपणा आपण बघू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, परंतु आपल्याला माहित आहे दयाळूपणा, काइंडनेस, म्हणून त्यांना आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, भाववाचक नाम असे म्हणतो. ट्रूथ, ब्युटी, करेज, विजडम, चाइल्डहुड, लाफ्टर, हे जे काही सर्व नाम आहेत तर हे भाववाचक नाम आहेत. काइंड मॅन आपण जेव्हा म्हणतो, यामध्ये मॅन पासून याचा काइंडनेस वेगळा झालेला आहे. मॅन पासून काइंडनेस वेगळा झालेला आहे, कारण काइंडनेस हा ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. आणि यामध्ये सुद्धा भाववाचक नामाचे काही गट येथे पाडलेले आपल्या लक्षात येतात, जसं की क्वालिटी, विजडम, लॉयल्टी, करेज, हे काय आहे? क्वालिटी आहे. विजडम क्वालिटी आहे ना. त्यानंतर स्टेट, चाइल्डहुड, फ्रीडम, पॉवर्टी, यामध्ये स्टेट दाखवलेला आहे. ऍक्शन म्हणजे कृतीदर्शक, त्यामध्ये मूवमेंट, लाफ्टर, थेफ्ट, ह्या गोष्टी आलेल्या आहेत. म्हणून डिटेलमध्ये याची माहिती घेणं आवश्यक आहे. भाववाचक नामापूर्वी सहसा कोणतेही उपपद वापरत नाही. ही फार महत्वाची गोष्ट तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे. भाववाचक जे नाम आहे त्यापूर्वी कसलंही उपपद, आर्टिकल, ए, एन, दी वगैरे वापरत नाहीत. भाववाचक नामाचा उपयोग सर्वसाधारण अर्थाने केला तर द हे उपपद येणार नाही. सर्वसाधारण अर्थाने जर याचा तुम्ही उपयोग केला तर द उपपद येथे येणार नाही. परंतु विशेष अर्थाने जर तुम्ही भाववाचक नामाचा उपयोग केला तर इथे द उपपद येणार. लक्षात घ्या मी काय सांगतो ते. विशिष्ट अर्थाने जर तुम्हाला भाववाचक नामाचा उपयोग करायचा असेल तर द उपपद तुम्ही वापरू शकता. कारण द ही गोष्ट, पर्टिक्युलर थिंग, विशिष्ट गोष्टीवर जोर देण्यासाठी वापरल्या जातो. फॉर एक्झाम्पल, करेज इज ए गुड क्वालिटी. करेज इज ए गुड क्वालिटी.
दी करेज ऑफ अब्दुल हमीद वॉज ग्रेट. बघा इथे करेज पूर्वी द वापरलेला आहे. इथे करेज पूर्वी आपण द वापरलेलं आहे. का वापरलेला आहे की विशिष्ट अर्थ आपल्याला त्यामधून सांगायचा आहे म्हणून द वापरलेला आहे. देन फॉर्मेशन ऑफ ऑब्स्ट्रॅक्ट वर्ब्स. बघा ऑब्स्ट्रॅक्ट वर्ब्स जे आहे याची निर्मिती कॉमन नाउन पासून होते. काय सांगत आहे मी? ॲब्स्ट्रॅक्ट नाउनची निर्मिती कॉमन नाउन पासून झालेली आहे. जसं की हिरो पासून हिरोइझम तयार झालेला आहे. हिरोइझम हे भावाचक नाम आहे. मदर, मदरहुड, फ्रेंड, फ्रेंडशिप, चाइल्ड, चाइल्डहुड, एजंट, एजन्सी, बॉय, बॉयहुड. सरळ सरळ आपल्या इथे लक्षात आलेलं आहे की ॲब्स्ट्रॅक्ट नाउन फॉर्म फ्रॉम कॉमन नाउन. परत ॲब्स्ट्रॅक्ट नाउनची निर्मिती ऍडजेक्टिव्ह पासून सुद्धा झालेली आपल्या इथे लक्षात येते. जसं की इकडे काही ऍडजेक्टिव्ह दिलेले आहेत आणि त्यापासून ॲब्स्ट्रॅक्ट नाउन तयार झालेले आहेत. हॉनेस्ट, हॉनेस्टी, ग्रेट, ग्रेटनेस, ट्रू, ट्रूथ, वाईड, विड्थ, काइंड, काइंडनेस, डीप, डेप्थ, एजंट, एजन्सी, शॉर्ट, शॉर्टेज, हाय, हाईट, लॉंग, लेंथ. म्हणजे या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. हे विशिष्ट नाम तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन फॉर्म फ्रॉम व्हर्ब्स आल्सो. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन फॉर्म फ्रॉम व्हर्ब्स आल्सो. क्रियापदापासून सुद्धा ॲब्स्ट्रॅक्ट नाउनची निर्मिती झालेली आहे. ॲग्री, इथे ॲग्री काय आहे? व्हर्ब आहे. आणि त्यापासून ॲब्स्ट्रॅक्ट नाउनची निर्मिती कोणती झालेली आहे? ॲग्रीमेंट. डाय, डाय इथे व्हर्ब आहे. डाय पासून तयार झालेला आहे डेथ. थिंक व्हर्ब आहे. आय थिंक सब्जेक्ट नंतर व्हर्ब आलेला आहे. आय थिंक, थिंक व्हर्ब आहे. त्यापासून निर्मिती झाली थॉट. फेल, फेल्युअर. पनिश, पनिशमेंट. ओबे, ओबिडियन्स. डिपार्ट, डिपार्टमेंट. ऍडमिट, ऍडमिशन. बिहेव, बिहेवियर. डू यू अंडरस्टँड व्हॉट आय एम टेलिंग टू यू? Countable and countable nouns. On that day, we learn something more about the subject-verb agreement that is related with this topic. What are the countable and uncountable nouns? In modern English grammar, the nouns are broadly divided into two groups of categories. They are countable nouns and uncountable nouns. They are plural in forms. Countable nouns are those which can be countable. Countable nouns which can be countable. जे नाम मोजता येतात त्याला आपण काउंटेबल नाउन असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल नेम्स ऑफ पीपल, ऑब्जेक्ट्स हे आपण मोजू शकतो. पेन, बुक, हॉर्स मोजू शकतो. एलिफंट, बॉय, गर्ल, बनाना, ॲपल, चिल्ड्रन, अ डॉग मोजू शकतो. ह्या गोष्टी आपण मोजू शकतो. त्यानंतर अनकाउंटेबल नाउन. अनकाउंटेबल नाउन्स आर द नेम्स ऑफ थिंग्स विच कॅन नॉट बी काउंटेड. वी कॅन नॉट काउंट इट. They do not have plural forms. Example, sugar. It is a uncountable. We cannot count it. शुगर आपण मोजू शकत नाही. साखरेचा एक एक पार्टिकल आपण मोजू शकत नाही. That's why it is uncountable. Gold, oil, kerosene, sincerity, honesty, air, water.
So here are some countable nouns and uncountable nouns. Keep in your mind. A girl, a pen, a book. This is countable. But here, milk, sugar, rice, water, a little milk, a little sugar. This is uncountable nouns. Do you understand? Okay, thank you.